चेहऱ्याला जर समजा वांग असतील, काळे डाग असतील, काय काय असेल तर केळीची साल घ्यायची. केळ खाताना साल टाकून देताना तुम्ही केळीची साल घ्यायची, स्मॅश करायची म्हणजे कुस्करायची, त्याच्यावर लिंबू पिळायचा, थोडं खायचा सोडा टाकायचा, थोडं त्याच्यावरती तुरटी घालायची थोडीशी. आता वाटून घ्या म्हटल्यावर तुम्ही वाटणार नाही, मला माहिती आहे मिक्सरलाच लावणार. ठीक आहे, चला थोडं पाणी टाकून मिक्सरला लावा, पूर्ण त्याचं असं पेस्ट करायची आणि ती चेहऱ्याला लावायची. 10 मिनिटं थांबायचं, 10 मिनिटांनी चेहरा धुवायचा. बघा डाग वगैरे सगळे कमी व्हायला लागतील, तुम्हाला ऑटोमॅटिक जाणवून येईल. ह्या गोष्टी करा, छोट्या छोट्या गोष्टी असतात, याला खूप कमी खर्च आहे, तेवढ्यात तुम्ही बरे होऊ शकता. अगदीच मानेवरती वगैरे दागिन्यानं काळे झालेलं असतंय बघा, ते जात नाही. दूध घ्यायचं, त्याच्यात लिंबू पिळायचा, त्याच्यात थोडा आवळा किसून टाकायचं, हे गरम करायचं आणि झाकून ठेवायचं. झाकून ठेवायचं, गार झालं की काढायचं की अर्ध्या तासानं. त्याचं बघा लोण्यासारखं ना एक म्हणजे साय कशी असते ना तशा प्रकारचं ते तयार झालं असते. त्यानं ते सगळं घासायचं असं आणि धुवायचं. जसं घासाल तसं पाणी मारायचं, घासाल तसं पाणी मारायचं, ते ऑटोमॅटिक सगळं काळं निघून जाते. आठवड्यातून एकदा करा, महिन्यामध्ये चकाचक पांढरी खड मान तुम्हाला करून तर बघा. ह्या गोष्टी जे काळे डाग वगैरे असतात ना ते सगळे निघून जातात छोट्या छोट्या गोष्टीतून. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थायरॉइडसाठी महिला खूप परेशान आहेत. हे थायरॉइड म्हणजे काय आहे, ते कशामुळे होतो? 30-35 वर्षापूर्वी कुठं होता थायरॉइड, आत्ता का थायरॉइड आलाय? तर आता प्रत्येकाला वाटतंय वातावरणामुळे, ह्याच्यामुळे त्याच्यामुळे. कशामुळे नाही, तुमचं खाणं पिणं बदललंय त्यामुळे सगळं होतंय. उष्णता वाढली, झोप कमी झाली लोकांची. पूर्वी 8:30-9 वाजलं की माणसं दिसायची नाही, झोपलेले असायचे. आता 12 वाजलं तरी जागी, 12 वाजलं तरी 12 वाजून 1 वाजले आणि अभिमानानं सांगतात काय यायचं नाही का, आम्ही 12 वाजेपर्यंत झोपत नाही, आमच्या घरात माप 12 वाजेपर्यंत पोरं जागी असतात. कशाला पाहिजे 12 वाजेपर्यंत जागायला, जरा लवकर झोपा. बरीच लोक मला म्हणतात झोपच लागत नाही. साधी गोष्ट सांगतो, कडुलिंबाचं तेल करायचं, डोक्याला लावायचं, एकदा लावलं की 3 दिवस गाढ झोप येत्या, बरोबर वेळेत झोप येणार तुम्हाला. शुगरच्या पेशंटनी करायला हरकत नाही. थायरॉइडवाल्यांना सांगतो, नारळाची मुळी घ्यायची, बोटाच्या 2 पेरा इतकी, 3 ते 4 मुळ्या घ्यायच्या, तांब्यावर पाण्यात टाकायचं, कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायचं आणि गडगड गडगड करायचं, थुंकायचं. एवढं करून बघा, 2 महिन्यात थायरॉइड कायमस्वरूपी निघून जाते. करून बघा आणि मग सांगा. या गोष्टी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. अनामिक भीती वाटते, गाजराचा रस काढायचा फुलपात्र भरून, त्याच्यात अर्धा चमचा मध मिक्स करायचं आणि प्यायचं. 3 दिवसात अनामिक भीती कमी होते. हृदयाची अति धडधड होते ना, धडकी भरल्यासारखं, ते बंद होऊन जाते, धडकी भरत नाही. नॉर्मल तुमच्या जे काय स्ट्रोक आहे ते नॉर्मल यायला लागतात. करून बघा, या छोट्या छोट्या गोष्टी असतात, यातून तुम्हाला खूप बरं वाटायला लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचन संस्था नीट असली पाहिजे. आता पचनक्रिया नीट असावं तर त्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वयंपाकघरात भरपूर काय काय आणले. तुम्हाला माहिती आहे का मसाले पदार्थ कशासाठी असतात? ते हळद असते ना, अल्सर टाईप काय होऊ नये पोटामध्ये म्हणून त्याच्यासाठी असते. म्हणून स्वयंपाकघरात हळद असते बघा, जे आपल्याला जखम झाल्यावर टाकतो की नाही, ते बरी होती की नाही. तर स्वयंपाकघरात सगळं आणलेलं आहे, तुम्हाला पूर्वीच्या लोकांनी सगळं दिलेलं आहे. पूर्वी बघा भाकरी कडक कडक खायची, चुली तव्यावरची काढून आणि चुलीला लावून कडक करायची, बरोबर आहे ना. तर तशी भाकरी खाताना ओरखडा उठला, कुठं काय झालं, किंवा मिरची खायची लोक, त्याच्यामुळे सुद्धा हीट व्हायची. ते काय झालं तर ते नॉर्मल स्टेजला यावं म्हणून ती हळद असायची. डोळे चांगले राहण्यासाठी काय करतात माहितीये तुम्हाला? स्वयंपाकघरात काय आहे तुम्हाला माहिती आहे? डोळे चांगलं राहण्यासाठी मिरी. आकाशातून घार जेव्हा खाली बघते ना त्यावेळेस तिला चकचकीत दिसतं का माहितीये? गरुड बघतो, ससाना आपण बघतो का नाही, वर जितक्या वर जाईल तेवढं त्याला क्लिअर दिसतंय. काय खात असतील होते? मिरी खातात, मिरी. त्यामुळे डोळे नजर चांगली राहते मिरीमुळं. पोटा साफ व्यवस्थित होतो मिरीमुळं, आणि डोळ्यांची पावर वाढते. हे स्वयंपाकघरात मिरी तेवढ्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला आपल्या पूर्वजांनी दिलेले आहे, हे लक्षात घ्या. पचन संस्था सगळी टोटल चांगली चालावी यासाठी तुम्हाला तेजपत्ता, तमालपत्री माहिती आहे का? तेजपत्ता म्हणतात बघा, तमालपत्री. तमालपत्रीचा काढा करायचा. 1 तमालपत्री घ्यायची, 1 ग्लास पाण्यात टाकायची तुकडे करून, हे पाणी उकळवायचं, गाळून घ्यायचं, अगदी 2-2 चमचे प्यायचं. दिवसभरात कधीही प्यावं 2 चमचे. 2 चमचे पिलात ना, पचन संस्था टोटल क्लिअर, कोटा साफ 1 मिनिटामध्ये होते. करून बघा या गोष्टी. हळद, मिरी, लवंग, दात मजबूत होण्यासाठी, हिरड्या मजबूत करण्यासाठी लवंग, असं सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वयंपाकघरात आहेत.
त्या कशासाठी आहेत हे माहिती असायला पाहिजे. आम्ही नुसतं काय करतोय, जेवण चरचरीत व्हावं, चमचमीत व्हावं म्हणून त्याचा बडीमार करतो, पण त्याचे साईड इफेक्ट होतात. मायबापू पाया पडून सांगतो, मसाले पदार्थ थोडेच वापरा, त्याचा खूप बेनिफिट आहे तुमच्यासाठी. पचन संस्था चांगली चालण्यासाठी, आयुष्य सुंदर जगण्यासाठी हे मसाले पदार्थ आणल्यात. तुम्ही ते खाऊन आयुष्य खराब करून टाकायला लागलाय. म्हणून विनंती करतो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता बऱ्याच बघा, आता पावसाळ्यात जरा कमी, पण तरी सुद्धा हिवाळा जसा सुरू होईल तसं हात फुटणे, टाचा फुटणे, चेहरा फुटणे होते. मेणबत्तीचं मेण घ्यायचं, त्याच्यात साधं गोड तेल घालायचं आणि चुलीवरती गरम करायचं. तुमच्या काय असेल गॅस हे ते त्याच्यावरती गरम करायचं. ते थोडं पातळ झालं की ठेवायचं. नंतर त्याची क्रीम तयार होते. ते हाताला, तुमच्या पायाला, टाचाला लावा, टाचा फुटत नाहीत. करून बघा या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता महिलांना, माता भगिनींना विनंती करतो, बऱ्याच महिलांना असं वाटते ना की मला कॅन्सर झाला तर काय करायचं. पहिली गोष्ट, भीती डोक्यातून काढायची. कारण कसं असतंय, महिलांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, ही गोष्ट खरी आहे. पुरुष मंडळींचं कसं असतंय, काहीतरी व्यसन करून मावा, गुटखा, तंबाखू असं काहीतरी खाऊन तरी होत असेल. महिला, माझी माता भगिनी काय खाते, काय करते, पण तरी सुद्धा त्यांच्याकडं कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. महिलांना बघा की घशाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर बऱ्याच महिलांना, म्हणजे पोटात, फुफ्फुसात सगळीकडे कुठं कुठं होतं. आता हल्ली तर ऐकायला मिळतंय की बऱ्याच ठिकाणी महिलांना योनी मार्गात सुद्धा कॅन्सर व्हायला लागलाय. तर पाया पडतो, घाबरायचं नाही, ह्याला जबाबदार आपण स्वतः आहोत. तुम्ही म्हणणार ते कसं काय. पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम बंद केलाय तुम्ही. तुमचं बऱ्याच गोष्टी म्हणजे व्यायाम, फिरायला जायचं झालं तर कुठेतरी दरोडा घालायचा असल्यासारख्या 5-6 महिला गोळा होत्यात आणि मग जातात. तर एकटीनं फिरा, थोडं हालचाल ठेवा, थोडं जेवणामध्ये व्यवस्थित जेवण घ्या. हे बाहेरचं हॉटेलचं खाणं, इकडचं खाणं, तिकडचं खाणं किंवा जे नैसर्गिक आहे तर ते केलं पाहिजे. आपण बेलाच्या पानाचा काढा पिला पाहिजे किंवा रस पिला पाहिजे, त्यानं उष्णता कमी होते. पिंपळाच्या पानाचा काढा किंवा रस करून पिलं पाहिजे. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी रस प्यायचा, ज्यांना उष्णतेचा त्रास कमी आहे त्यांनी काढा करून प्यायचा. काढा केला की जरा फास्ट रिझल्ट येतात, पण उष्णता असेल तर पिऊ नका, रस प्या, भले 2 दिवस एक्स्ट्रा घ्यायला लागू दे. तर अशा पद्धतीचं करायचं. आमच्या महिलांच्यासाठी खूप छान काम करतात. त्यांचा नंबर घ्या, वाटल्यास लिहून मी तुम्हाला देतो. माई, तुमचा नंबर देतो मी, 99 21 57 70 33. या नंबरवरती त्यांना कॉल करा. त्या कसं आहे, त्यांची टीम आहे, हे महिलांच्या आरोग्यासाठी खूप झटतात, खूप कमी खर्चामध्ये उपचार करतात. आणि कोल्हापूर काय इथनं 15-20 मिनिटाचं अंतर आहे. कोल्हापूरला काय फार वेळ लागत नाही यायला. तर तुम्ही तिथं, माझ्याकडे जवळपास 54 देशातून लोक येतात. आयुर्वेदाला इतकं महत्व आहे, इतकं महत्व आहे. मी सांगितलं ना, आयुर्वेद तुमचा, आमचा, सगळ्यांचा आहे. आयुर्वेदातले ग्रंथ मोठमोठाले जाळले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन घेऊन लोक गेले, भवानी तलवार घेऊन गेले, पण आयुर्वेद नेऊ शकले नाही, कारण ते म्हणून त्यांनी ग्रंथ जाळले. पण आयुर्वेद तुम्ही आम्ही जपवूया, वाचवूया. आपल्या भारत देशाचा आहे. कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता ते तुम्हाला उपचार करणारी पॅथी आहे, ती पद्धती आहे. आणि त्याच्यापेक्षाही सांगू, आयुर्वेद म्हणलं की 100 वर्षाचं निरोगी आयुष्य हे समीकरण आहे. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आयुर्वेदिक सगळं काय असेल तर कुणाचंही घ्या तुम्ही. मी असं म्हणत नाही की माझ्याकडे या, माझंच घ्या, मी काही जाहिरात करायला आलेलं नाही. पण तुम्हाला सांगू, माझ्याकडे 54 देशातून लोक येतात. जवळपास 7 लाख लोकांपेक्षाही जास्त लोकांवरती यशस्वी उपचार केलेत. तुमच्या हातकणंगल्यातून तरी कितीतरी लोक आलेले आहेत माझ्याकडे, जे पाक म्हणजे एक तरी असे पेशंट होते की तो पाय काढायला सांगितलेलं, ते सुद्धा आम्ही आमच्या इथं उपचार करून बऱ्यापैकी यशस्वी उपचार करून गँग्रीन सारखी जी समस्या आहे ती सुद्धा त्यांची बऱ्यापैकी आम्ही निरासन केले आहे. असे खूप सारे आहेत. आणि माई पण खूप महिलांच्यासाठी काम करतात. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता, त्यांना भेटू शकता, त्यांच्यासाठी तुम्ही येऊ शकता. दुधाळीत ऑफिस आहे, रंकाळा स्टँडच्या इथंच ऑफिस आहे, तिथे येऊन त्यांना भेटू शकता. आणि खूप महिलांच्यासाठी ते झटतात, काम करतात. आणि आम्हाला अपेक्षा 0 आहे बरं का. आम्ही खूप कमी खर्चामध्ये लोकांना बरं करण्याचा प्रयत्न करतो. जे मिळतं ते निसर्गातून मिळतंय, त्यामुळे खर्च काही कमीच आहे आणि ते आम्ही करतो. आणि जे मी पुस्तकं वाचले, जेवढा मी अभ्यास केलाय तेवढं प्रत्येकाला करायला मिळेल हे काय माहीत नाही. म्हणून माझ्या डोक्यात जे आहे, माझ्या मनात जे आहे ते मी लोकांच्या पर्यंत बोलण्यासाठी जातो. आणि तेही कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता, कारण ही माझी जबाबदारी आहे. एक भारतीय म्हणून आपल्याला आयुर्वेदाबद्दल हे काम केलंच पाहिजे, हे माझं कर्तव्य मला नेहमी सांगत असतं. तर ते मी माझं कर्तव्य पार पाडत असतो. म्हणून सांगतो की 54 देशातून लोक येतात.
आजपर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त लोकांवरती आम्ही यशस्वी उपचार केलेले आहेत. म्हणून तुम्हाला विनंती करेन की गुडघेदुखी, कंबरदुखी ह्यांना हैराण होऊ नका, परेशान होऊ नका. ऑपरेशन न करता, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन न करता, चीरफाड न करता तुम्ही तुमची गुडघेदुखी, कंबरदुखी कायमस्वरूपी घालवू शकता. 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्ही तोडकर संजीवनीला एकदा फक्त व्हिजिट करून बघा, तुम्हाला सगळं लक्षात येईल. आणि येतात, खूप लोक येतात इथून माझ्याकडे, तर मला माहिती आहे चांगलं. तर आपण सगळेजण मिळून आज एक क्रांती करू, आज एक चळवळ तयार करू, ज्या चळवळीमध्ये सगळे सहभागी होऊन आपण आजपासून असं ठरवू की जे काय करायचं ते आयुर्वेदिक करायचं, जे काय करायचं ते नैसर्गिक करायचं, निसर्गोपचार करायचा. निसर्गोपचार हे तुम्हाला कायमस्वरूपी बरं करणारी उपचार पद्धती आहे. किंवा निसर्गोपचार जर तुम्ही केलात तर तुम्हाला 100 वर्षाचं निरोगी आयुष्य मिळू शकतं. आता मी साध्या साध्या गोष्टी सांगितल्या, पिंपळाच्या पानाचा काढा, बेलाच्या पानांचा रस. हे काय बेलाची पानं काय माझी आहेत का हो? तुमचे आहेत का? नाही, हे आपली सगळ्यांची आहे. कुणी पिऊ शकतं, कुणी घेऊ शकतं. आणि त्याच्यासाठी काय कुठं काय जायची गरज लागत नाही. आपल्या वेळेनुसार बरीच लोक विचारतात सकाळी प्यायचं का संध्याकाळी प्यायचं. नाही, मध्यरात्री उठून पिये म्हणून सांगायची वेळ. तुला वेळेनुसार घे ना राजा, कवा दुखतंय, कधी काय होतंय त्यावेळेस कर.